नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. आशिया कप 2025 लास्ट जी म्हणतोय आपण फिनाली मॅच किंवा फायनल मॅच 28 तारखेला भारत आणि पाकिस्तान विरुद्ध झाली. ठीक आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच दर म्हणजे तिसऱ्या रविवारी आपण त्यांना हरवलंय. यापूर्वी पण 2 रविवार त्यांना हरवलं होतं आणि काल पण काय झालंय, भारतानं एक विजय मिळवला. तसा अपेक्षितच विजय होता, पण भारताची जर सुरुवातीची स्थिती बघितली तुम्ही तर 20 रन्सवर 3 विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतर मग तिलक वर्माने जो काही बॅटिंग केली धुवाधार, ठीक आहे. तर त्यानंतर मग भारताला यश मिळालं किंवा आपण ती ट्रॉफी आणली. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जसं थंबनेल मध्ये तुम्ही बघत असाल की आशिया कप जिंकून सुद्धा भारताने ट्रॉफी का घेतली नाही, ट्रॉफी न घेताच का सेलिब्रेशन केलं, त्याच्या मागचे रिझन काय होते. पहिली गोष्ट तर पहलगाम अटॅक झाला. पहलगाम अटॅक नंतर आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारतानं जशा प्रकारे पाकिस्तानला बॉयकॉट केलं होतं, त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध खेळणं हे ऑब्वियस आहे, चुकीचं आहे, खेळायला नको होतं. पण त्यानंतर काही रूल्स असतात, काही गोष्टी, त्या गोष्टीमुळे एक इंटरनॅशनल प्रेशर म्हणा किंवा मग क्रिकेटचे रूल्स म्हणा, त्यामध्ये राजनीती आणता येणार नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर जे बीसीसीआयला खेळायला भाग पडावं लागलं आणि त्यानंतर मग भारताने ज्या प्रकारे त्यांचा पराभव केला, प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्याच्याबद्दल प्राऊड वाटतंय आणि अशी काही त्यांच्या थोबाडीत चपराक दिली आहे. ठीक आहे. की ती प्रत्येकासाठी एक आपण काय म्हणतोय, एक गर्वाचा क्षण आहे. की बघा, ही टीम इंडिया आहे. टीम इंडिया विदाऊट, ठीक आहे, विदाऊट ट्रॉफी जल्लोष करताना तुम्हाला दिसतंय. ट्रॉफी तुम्हाला दिसणार नाही आणि एक प्रतिकात्मक ट्रॉफी उचलताना तुम्हाला दिसतंय. तर याचं रिझन काय आहे हे नक्की बघा. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टी कव्हर करूया. ठीक आहे. आता हा कार्यकर्ता बघून घ्या. ठीक आहे. काल याचा सरेआम काय करण्यात आला त्या ठिकाणी, आपण म्हणू अपमान करण्यात आहे. याचं नाव आहे मोहसिन नकवी. ठीक आहे. हा, ठीक आहे, इंटेरियर मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा आशियन क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष. ठीक आहे. एशियन क्रिकेट असोसिएशन जो आहे त्याचा अध्यक्ष तुम्हाला दिसतोय. आणि हाच काय देणार होता, ट्रॉफी देणार होता. ठीक आहे. आता यापूर्वी काही एक्झाम ओरिएंटेड टॉपिक तुमच्यासाठी घेऊन जातोय. एक्झाम ओरिएंटेड टॉपिक मध्ये काय आहे तर समजून घ्या. सर्वात पहिला मुद्दा आहे की ही कितवी स्पर्धा होती, कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळल्या जाते आणि भारताने ही ट्रॉफी कितव्यांदा जिंकली आहे हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. तर बघा, लक्ष द्या. आपण बघतोय एशिया कप किंवा बघा आशिया कप. ठीक आहे. आशिया कप 2025. ठीक आहे. ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आता जी खेळवली ही 17वी काय होती, याची एडिशन होती, म्हणजे 17वी आवृत्ती होती. ठीक आहे. याचं जे आयोजन केलं जातंय आता ऑब्वियस आहे. ठीक आहे. हे आयसीसी करते आणि सोबत एशियन क्रिकेट असोसिएशन. ठीक आहे. हे दोघां मिळून यांचं आयोजन केलं जातंय. आता ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा तुम्हाला द्वैवार्षिक दिसते. द्वैवार्षिक म्हणजे दर 2 वर्षांना खेळल्या जाणारी आहे आणि नावाप्रमाणेच एशियन टीम्स असतात. ठीक आहे. आता याचा 2016 पासून याचा फॉर्मॅट कसा केला तो लक्षात ठेवा. 2016 पासून एक स्पर्धा ओडीआय असते आणि दुसरी असते 2020. म्हणजे आता ही 2020 झाली ना, यावर्षी 25ला, आता 27ला जी असेल ती ओडीआय असेल. सो 2016 पासून असा निर्णय घेतला. आतापर्यंत सर्वाधिक वेळा कोण खेळलाय, सर्वाधिक वेळा सहभाग कोण घेतलाय लक्षात ठेवायचं. सर्वाधिक वेळा सहभाग घेतोय ते म्हणजे श्रीलंका. आणि श्रीलंकेनं 17च्या 17ही वेळा काय घेतलाय, सहभाग घेतलाय. या स्पर्धेची जी सुरुवात झाली ही 1984 पासून झाली. कितीपासून, 1984 पासून. ठीक आहे. आणि 1984चा प्रथम विजेता सुद्धा भारत होता. प्रथम विजेता कोण होता, भारत. त्यावेळेस सर्वात नाही, त्यावेळेस खूप स्ट्रॉंग टीम होती आपली. 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा विजेते पद जे आहे, हे विजेते पद तुम्हाला दिसतंय इंडियाला. ठीक आहे. इंडियाला. आणि किती वेळा, 9 वेळा. ठीक आहे. आणि या वर्षीची ही ब्रिगेड होती. पहिली गोष्ट तर आपले जे कोच आहेत ते आहेत गौतम गंभीर. गौतम गंभीरांच्या नेतृत्वाखाली हा टीम गेलेली. विराट कोहलीचं नसणं, रोहित शर्माचं नसणं,
ठीक आहे. हे थोडंसं पचायलाही जड होतं आणि भारतासाठी पण नौकं होतं. आणि हा एक नवीन संघ, अभिषेक वर्मा असेल, तिलक अभिषेक शर्मा असेल, तिलक वर्मा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मग काय दिसतं त्या ठिकाणी, की आपला सूर्या असेल, सूर्याला तरी एक्सपिरियन्स आहे, हार्दिक पांड्या असेल, हार्दिक पांड्याचं लास्टच्या मॅचला नसणं, ठीक आहे. सो अशा गोष्टी त्यामध्ये, रिंकू सिंह खेळणं, सो अशा बऱ्याच साऱ्या नवीन गोष्टी होत्या. आणि भारताचा जो कर्णधार होता, कर्णधार कोण होता? आपला स्काय सूर्यकुमार यादव, ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की काल ओपनर्स फेल झालं, त्याच्यानंतर तुम्हाला जे सुरुवातीचे फलंदाज आहे ते फेल झालं, हे थोडंच धोकादायक होतं. म्हणजे धोकादायक म्हणजे थोडंसं वेदनादायक सुद्धा होतं आपल्यासाठी. आणि अशाच वेळेस, ठीक आहे, अशाच वेळेस आपण हा सामना जिंकलाय. तुम्हाला माहित आहे या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला माहित असेल, शेवटच्या मॅचला प्लेअर ऑफ द मॅच कोण झालं असेल, प्लेअर ऑफ द मॅच तो कोण झालाय? ते झालाय तिलक वर्मा, नाही का? तिलक वर्मा. ओके, 69 रन्स केले. ओके, आणि 2 विकेट्स घेतल्या. 2 विकेट्स म्हणजे 2 कॅच घेतल्या, ठीक आहे. त्यानंतर हायेस्ट विकेट्स कोण घेतल्या? सर्वाधिक विकेट स्पर्धेत तर त्या घेतल्या कुलदीप यादवने, ठीक आहे, कुलदीप यादवने. आणि सर्वाधिक रन्स कोणी काढले? तर रन्स काढले ते म्हणजे अभिषेक शर्मा, ठीक आहे. हे तुम्हाला रन्स काढले दिसतात, ठीक आहे. यांनी 17 विकेट्स घेतल्या, 17 विकेट्स, आणि यांनी 314 रन्स काढले. फक्त कालच्या मॅच मध्ये जरा प्रमाणात फेल गेले दिसतात तुम्हाला, ठीक आहे. पण ठीक आहे, दुसरा कोणाला तरी खेळायला संधी मिळाली, नाही का? सो अशा प्रकारे आता एक लक्षात ठेवायचं, याची जी फर्स्ट प्राइज असते, ठीक आहे, 30,000, ठीक आहे, अमेरिकन US$ इतकी याची प्राइज मनी असते. हे असते फर्स्ट वाल्याला. आणि जो सेकंड असतो, सेकंड, त्याला मिळतात बाळांनो 20,000. किती? 20,000 US$, ठीक आहे. असं त्यापेक्षा हार्दिक पांड्याची घड्याळ महाग आहे. ठीक आहे. सो असं 30,000 प्राइज मनी इतकी मिळते. आणि भारतानं काय केलंय काल जिंकल्यानंतर, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे त्यांचा सलमान अली आगा, त्याला दिलेला चेक आणि त्याने तो खाली फेकलेला, ठीक आहे. ते असतंच, काय भिकारड्यांची औकात क्रिकेटमध्ये जिंकायची नाही, त्यांना काश्मीर पाहिजे, ठीक आहे. अशी टीम आहे ते. आणि हा जो आहे मोहसिन नकवी, हा तुम्हाला काय दिसतोय? जसं मी तुम्हाला सांगितलंय की हा एक मिनिस्टर आहे, इंटेरियर मिनिस्टर, ठीक आहे, ऑफ पाकिस्तान. सोबत तुम्हाला पाकिस्तान PCBचा अध्यक्ष दिसतोय आणि एशिया क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष दिसतोय. आणि याच्या ऑब्विस आहे एशिया कप आहे, याच्या हातून ट्रॉफी देणार होते. आणि तुम्हाला माहित आहे काल सैगिया सरांनी एक ट्विट केलंय, ट्विट करून सांगितलंय, सचिव सेक्रेटरी BCCIचे सांगितलं की आम्ही आता या सेरेमनीला राहणार नाहीये आणि ती ट्रॉफी घेणार नाहीये. सो का? तर याचे काही बेताल वक्तव्य आणि याच्याकडून, असा व्यक्ती जो पाकिस्तानच्या निगडीत असणारा, त्याच्याकडून ट्रॉफी घेणं हे आम्हाला व्यवस्थित वाटत नाही, ठीक आहे. सो त्यामुळे भारताने याला नकार दिला. म्हणून भारत काल तुम्हाला हे असं सेलिब्रेट करताना दिसतंय, ठीक आहे. हा घेतला निर्णय होता. याला प्रचंड क्रिटिसिझम केलंय पाकिस्तानांनी. पाकिस्तानांनी म्हटलंय की सूर्यकुमार यादव असा कर्णधार आहे ज्याने काय केलं, राजकारणाला क्रिकेटमध्ये आणलं. आता तो त्या भिकारड्यांचा व्ह्यू झाला, त्याला आपण काहीच करू शकत नाही, ठीक आहे. पण भारतासाठी ही एक गोष्ट आहे आणि प्रत्येक भारतीयांना या टीमवर, ठीक आहे, आणि या घेतलेल्या निर्णयावर प्राऊड आहे, ठीक आहे. आणि पहलगाम मध्ये जे मरण पावलेत, ठीक आहे, सो त्या लोकांना हे चांगलं ट्रिब्यूट आहे. पाकिस्तानने खेळादरम्यान दिलेली वागणूक, त्यांचं वागणं, त्यांच्या त्या कमेंट, 6 रफाल गिरा दिए, नाही का, ते बिगारड्यांचे. सो ते ते त्या गोष्टी असतील, अब्रार सारखे त्याची वागणूक असेल, त्या प्रत्येक गोष्टीचा प्रॉपर कार्यक्रम झाला. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, एखाद्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा असेल तर शब्दात केल्यापेक्षा कृतीत करायचा, उक्तीपेक्षा कृती कधीही चांगली असते. सो भारताने असा कार्यक्रम, प्रॉपर कार्यक्रम करून आपल्या भारतीयांची आणखी गर्वानं छाती फुगवली. परत एकदा सांगतोय, पाकिस्तान सोबत खेळणं ही गोष्ट चुकीचीच होती. प्रत्येक भारतीयाला एकच अपेक्षा होती, खेळू नये, ठीक आहे. पण काही रूल्समुळे खेळावं लागलं आणि भारतानं तिथे त्याला एक, मला असं वाटतंय की एक चांगल्या प्रकारे ट्रिब्यूट दिलेलं तुम्हाला असं दिसतंय, ठीक आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा, ठीक आहे. थँक्यू सो मच, कीप स्टडिंग.
जय हिंद.